चाळीत राहणारे विनायक कोंड्याल जे महापौरपदी विराजमान झाल्यानं चाळीतील रहिवाशांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। जुनी मिल वीरचंद्रपूर चाळीत राहणारे आणि सलग 4 वेळा निवडून येणारे तसंच यंदा सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झालेले विनायक कोंड्याल हे शहराच्या प्रथम नागरिकपदी अर्थात महापौरपदी विराजमान झाले आहेत। कोंड्याल परिवाराचं साधं राहणीमान आहे। या चाळीबद्दल सांगताना महापौर विनायक कोंड्याल यांचे वडील रामकृष्ण कोंड्याल म्हणाले की ही चाळ 125 वर्षे जुनी असून या चाळीत आजोबा गणपतराव कोठे, वडील सायण्णा कोंड्याल हे राहायचे। हे दोघेही जुनी मिलमध्ये कामाला होते। विष्णुपंत कोठे देखील याच चाळीत राहायचे। या चाळीतील रहिवाशांशी वर्षानुवर्षे असलेला ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी तसंच त्यांच्या सहवासात राहण्यासाठी आम्ही या चाळीत राहणंच पसंत केलं, असं रामकृष्ण कोंड्याल यांनी सांगितलं। त्याच्या नशिबाचा भाग आहे तो पूर्ण झाला। याच्यापुढे उत्तर त्यांनी प्रगती करावी एवढीच आमची इच्छा आहे। महापौर विनायक कोंड्याल यांच्या मातोश्री संगीता कोंड्याल यांनी शहर विकासाचं काम माझ्या मुलाकडून होईल असं मत व्यक्त केलं। समाजकार्य त्यांच्या हातून जे होईल तितकं काम त्यांच्या हातून व्हावं। महापौरांच्या पत्नी धनश्री कोंड्याल यांनी सांगितलं की विनायक कोंड्याल यांना संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर या सर्वांचे मी आभार मानते। विनायक कोंड्याल हे विकासाभिमुख आणि सक्षम नेतृत्व आहेत। अशा व्यक्तीला महापौरपदाची संधी लाभल्यानं ते नक्कीच शहराचा सर्वांगीण विकास साधतील असा विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ, सचिनदादा कल्याण शेट्टी, देवेंद्र दादा आणि दोन्ही देशमुख मालक आणि बापू सुभाष बापू यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते। त्यांनी आणि अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर आणि प्रदेश अध्यक्ष या सर्वांचे आम्ही आभार मानतो। जे विकास करणारं जसं सक्षम नेतृत्व आहे असंच म्हणजे दादांना दिलं त्याचा ते पुरेपूर उपयोग करतील आणि शहराचा सर्वांगीण विकास करतील। दरम्यान महापौर झाल्यानंतर विनायक कोंड्याल यांचं जुनी मिल चाळीतील रहिवाशांनी जल्लोषात स्वागत केलं। यावेळी ठिकठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण केलं। एकंदरीतच चाळीतील व्यक्ती महापौर झाल्यानं चाळीतील रहिवाशांना आनंद झाला असून कर्तृत्वातून महापौर झालेल्या विनायक कोंड्याल यांचं सर्वत्र कौतुक होत आहे।